महापालिकेचा सुमारे 350 कोटींचा थकीत मिळकत कर माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मंगळवारी बहुमताच्या जोरावर घेतलाय। हा निर्णय महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारा आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करून प्रस्तावाला मनसे, भाजप आणि शिवसेनेने विरोध केलाय। हा प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर भाजपचे हेमंत रासने, मनसेचे किशोर शिंदे यांनी अनेक आक्षेप उपस्थित केले। ज्या मिळकतींच्या थकबाकीचे आकडे दुबार दिसत आहेत, अशी किती प्रकरणे तुम्ही आजपर्यंत स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिलीत आणि गेल्या 10 वर्षात अशी प्रकरणे वेळोवेळी का आणली गेली नाहीत, असा प्रश्न रासने यांनी यावेळी विचारला। कायद्याने हे अधिकार स्थायी समितीचे असताना ते प्रशासनाला देता येतील का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मात्र त्यांच्या एकाही प्रश्नाला व आक्षेपाला संबंधित अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत। त्यामुळे सत्ताधिकाऱ्यांनी मतदान घेऊन बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला।